ಹತ್ತನೇ ತರಗತಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಏಜು ಆಲ್ರೌಂಡರ್ ಚಾನಲ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಈಗ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 2020ರಲ್ಲಿ ನಡೆದ SSLC ಪರೀಕ್ಷೆಯ ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿ ಈ ಪತ್ರಿಕೆಯ ಮಾದರಿ ಉತ್ತರಗಳನ್ನು ನೋಡೋಣ. ಮೊದಲಿಗೆ ಬಹುವಿಕಲ್ಪೀಯ प्रश्नों के उत्तर. सहयोग शब्द का विलोम रूप है असहयोग. निम्नलिखित शब्दों में से बहुवचन शब्द है किताब, कहानी, कमरे, कक्षा. कमरे ಬಹಳ ಸರಳವಾದ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿವೆ ನೋಡಿ. औरत शब्द का अन्य लिंग रूप है. औरत शब्द का अन्य लिंग रूप है आदमी. निम्नलिखित में से प्रथम प्रेरणार्थक क्रिया रूप है जगाना. सहानुभूति शब्द में संधि है दीर्घ, दीर्घ संधि. जलधारा शब्द में समास है तत्पुरुष. मोटर उसके ऊपर से निकल गई. इस वाक्य में प्रयुक्त विराम चिन्ह है विस्मयादिबोधक. दोस्तों ने सांप को रोका. रिक्त स्थान में सही कारक होगा को. निम्नलिखित प्रथम दो शब्दों के सूचित संबंधों के अनुसार अनुरूप तीसरे शब्द का संबंधित शब्द लिखिए. नौकाएं बनाने वाला जलालुद्दीन, अखबारों का वितरण करने वाला शमसुद्दीन. मकान की छत मछली की पीठ जैसी. मकान के स्तंभ हाथी के पैर जैसे. गोमटेश्वर की प्रतिमा श्रवण बेलगोड़, गोल गुंबज विजयपुर. कृष्ण को चिढ़ाने वाले बलराम, चुटकी देकर हंसने वाले ग्वाल बालक. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक पूर्ण वाक्य में लिखिए. कवि भारत माता से क्या प्रार्थना करते हैं? जग का रूप बदलने के लिए प्रार्थना करते हैं. कवि के अनुसार आज की दुनिया कैसी है? विचित्र और नवीन. दोनों दोस्त किन किन जानवरों से मिले? हाथी, सांप, भैंस और मछली. बिचेंद्र पाल सिलाई काम क्यों करने लगी? पढ़ाई का खर्च जुटाने के लिए. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 2-3 वाक्यों में लिखे. कवि भारत माता को अमरों की जननी क्या कहते हैं? भारत भूमि में गांधी, बुद्ध और राम जैसे अमर व्यक्तियों का जन्म हुआ है. प्रेमचंद जी क्यों ललचाया? पंजाबी मेवा फरोशों की एक दुकान पर अच्छे रंगदार गुलाबी सेब सजे हुए थे. उन्हें देखकर प्रेमचंद जी ललचाया. जलालुद्दीन कलाम को किन किन विषयों के बारे में बताते थे? ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಎಲ್ಲ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನೀವು ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಫಾಸ್ಟಾಗಿ ಹೋಗ್ತೀನಿ. परसाई जी को सम्मेलन में क्यों बुलाया गया था? एवरेस्ट की चोटी पर पहुंचने के बाद बिचेंद्री ने क्या किया? 2021ನೇ ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಹಾಜರಾಗ್ತಾ ಇರುವಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಬಿಟ್ಟು ಹೋದ ವಿಷಯಗಳನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ. कृष्ण अपनी माता यशोदा के प्रति क्यों नाराज है? टाइटन की विशेषताओं के बारे में लिखिए. अथवा शनि ग्रह सौरमंडल का अत्यंत खूबसूरत ग्रह है, कैसे? सत्य के बारे में गांधी जी की धारण क्या है? अथवा 15 दिवसीय कार्य शिविर में किन किन कार्यक्रमों को आयोजन किया गया था? ನೋಡಿ उत्तर ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 3-4 वाक्यों में लिखिए. गिल्लू के दुखद अंत के बारे में लिखिए. 26
आधुनिक मानव ने प्रकृति के हर तत्व पर कैसे विजय प्राप्त की है, वर्णन कीजिए। उत्तर नोड्री, स्वाभिमानी बसंत का परिचय दीजिए। सबको 3-3 अंक। कहानी के अंत में रोबोनिल और रोबोदीप क्यों खुश हुए, बताइए। उत्तर नोडी, बेंगलुरु विश्व भर में क्यों प्रसिद्ध है, वर्णन कीजिए। 30th क्वेश्चन नोडोणीಗ, समय अत्यंत अनमोल है, कविता के आधार पर स्पष्ट कीजिए। ನೋಡಿ, ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಸಮಯದ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಯಾಕೆ ಅನ್ಮೋಲ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಬರೆದಿದ್ದಾರೆ। कलेक्टर साहब ने बाल शक्ति टोली की प्रशंसा क्यों की, बताइए। निम्नलिखित दोहे का भावार्थ अपने शब्दों में लिखिए। ಇಲ್ಲಿ ಆ ದೋಹೆ ಪಂಕ್ತಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅವನ್ನು ನೋಡಿ ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ಬರೀಬೇಕು। ಯಾವ ರೀತಿ ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನೋಡಿ। गद्यांश का अनुवाद कन्नड़ या अंग्रेजी में कीजिए। सत्य की महिमा अपार है, सत्य अत्यंत शक्तिशाली है, अतः हमें सत्य बोलने का अभ्यास करना चाहिए। ಸತ್ಯದ ಮಹಿಮೆ ಅಪಾರ, ಸತ್ಯ ಅತ್ಯಂತ ಶಕ್ತಿಶಾಲಿಯಾಗಿದೆ, ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಸತ್ಯವನ್ನು ಮಾತನಾಡುವ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ಗ್ರೇಟ್ನೆಸ್ ಆಫ್ ಟ್ರುತ್ ಇಸ್ ಇಮೆನ್ಸ್, ಟ್ರುತ್ ಇಸ್ ವೆರಿ ಪವರ್ಫುಲ್, ಸೊ ವಿ ಶುಡ್ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಸ್ಪೀಕಿಂಗ್ ಟ್ರುತ್। ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಕೂಡ ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ನೀವು ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದರಲ್ಲಿ ಬರೆದರೆ ಸಾಕು। कन्नड़ या अंग्रेजी में लिखिए ಅಂತ। निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 5-6 वाक्यों में लिखिए। इंटरनेट सचमुच एक वरदान है, कैसे, स्पष्ट कीजिए। अथवा इंटरनेट के कारण संचार व सूचन के क्षेत्र में एक नई क्रांति आई है, कैसे, स्पष्ट कीजिए। ನೋಡಿ, 4 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಯಾವ ರೀತಿ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ। ಈಗ ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ನೋಡೋಣ। ನೋಡಿ, ಎರಡಕ್ಕೂ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ನಿಮ್ನಲಿಖಿತ ಕವಿತಾಂಶ ಪೂರ್ಣ ಕೀಜಿಯೆ, ಈ ಕವಿತೆಯ पंक्तिಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಪೂರ್ಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। प्रस्तुत गद्यांश को ध्यानपूर्वक पढ़कर नीचे दिए गए प्रश्नों के उत्तर लिखिए। ಒಂದು ಗದ್ಯಾಂಶವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಬರಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಿಮಗೆ ಬೇರೆ ಗದ್ಯಾಂಶವನ್ನು ಕೊಡಬಹುದು। दिए गए संकेत बिंदुओं के आधार पर 12-15 वाक्यों में किसी एक विषय के बारे में निबंध लिखिए। दूरदर्शन से लाभ, ನೀವು ಈ ರೀತಿ ನಿಬಂಧಗಳನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಿಟ್ಕೋಬೇಕು। ಜನಸಂಖ್ಯಾ ಸಮಸ್ಯೆ ಸಮಾಧಾನ, ಮೇರಾ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾನ್। ನೋಡಿ, ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, ನಿಮ್ನಲಿಖಿತ ವಿಷಯಕ್ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಪತ್ರ ಲಿಖೆ, ಒಂದು ಪತ್ರ ಲೇಖನವನ್ನು ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, 5 अंकಗಳು। अपने बड़े भाई की शादी में भाग लेने के लिए छुट्टी मांगते हुए प्रधान अध्यापक के नाम पत्र लिखिए। ನೋಡಿ, ನಿಮ್ಮ ದೊಡ್ಡ ಸಹೋದರನ ಮದುವೆ ಸಲುವಾಗಿ, ವಿವಾಹದ ಸಲುವಾಗಿ, ಆ ವಿವಾಹದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ರಜೆಯನ್ನು ಕೋರಿ ನಿಮ್ಮ ಪ್ರಧಾನ ಅಧ್ಯಾಪಕರಿಗೆ ಪತ್ರವನ್ನು ಬರೆಯಿರಿ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇನ್ನೊಂದು, ಪರೋಕ್ಷ परीक्षा तैयारी के बारे में बताते हुए अपने पिताजी को एक पत्र लिखिए। ತಂದೆಯವರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಪರೀಕ್ಷೆ ತಯಾರಿಯ ಬಗ್ಗೆ ಯಾವ ರೀತಿ ತಯಾರಾಗ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಪತ್ರವನ್ನು ಬರೆಯಿರಿ ಅಂತ ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ಯಾವುದಕ್ಕೆ ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಅಂಕ ಅಂತ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇಲ್ಲಿಗೆ ಈ ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿಯ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ 2020 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ ಉತ್ತರಗಳು ಮುಗಿದವು। ಮತ್ತೆ ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ ಅಥವಾ ಬೇರೆ ವಿಷಯಗಳೊಂದಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗೋಣ। ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗದವರು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಚಾನಲನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ನೋಡಿ। ನಿಮಗೆ ಬಹಳಷ್ಟು ನಿಮ್ಮ ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ವಿಷಯ ತಿಳುವಳಿಕೆಗೆ ಅನುಕೂಲವಾಗುವಂಥ ಅನೇಕ ವಿಡಿಯೋಗಳು ನಮ್ಮ ಚಾನಲ್ನಲ್ಲಿವೆ। ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು।